नमस्कार. कबीर पदावलीच्या या 41व्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सुप्रभात. याही भागामध्ये आपण कबीरांच्या तीव्र विरह वेदनेचीच काही पद बघणार आहोत. यातलं पहिलं जे 118वं पद आहे ते ऐकताना आपल्याला साहजिकच मीराबाईची ती ओळ आठवेल. घायल की गती घायल जाने और न जाने कोय. मैं तो प्रेम दीवानी मेरा दर्द न जाने कोय. त्या पदामध्ये मीराबाई म्हणते की तिला तिचा सावरिया वैद्य भेटला तरच तिची पीडा सरेल. इतर कुणाला तिचं दुःख समजणार नाही आणि त्याच्यावरचा उताराही इतर कुणाच पाशी नाही. ही चिरविरहाची स्थिती सांगून ऐकून समजावता येणारी अशी स्थितीच नाही. चार चौघांच्या दृष्टीने मीरा पट्टराणी होती. सगळी सुख तिच्या पुढे हात जोडून उभी होती. तरीही तिच्या जीवाला चैन पडत नव्हतं. सावरियाच्या मिलनाचा तिचा ध्यास असा होता की तिच्या पतीला, राणाला किंवा महालातल्या इतर सर्वांना तो मुलखा वेगळा खुळेपणा किंवा अपराधही वाटत होता. कृष्ण भेटीची तिची ओढ इतरांना समजत नव्हती, कारण त्यांना कृष्णाचं वेड लागलं नव्हतं तिच्यासारखं. तर कबीरही या 118व्या पदामध्ये असंच काहीसं म्हणतात की हरिप्रेमाचा बाण ज्या हृदयात रुततो त्यांनी केलेली जखम वरवर पाहणाऱ्याला कशी समजणार. तर ऐका पद 118 हिंदीतून. रामबाण अन्य याले तीर जाही लगे सो जाने पीर. तन मन खोजों चोट न पाऊं औषधि मूरी कहाँ घसी लाऊं. एक ही रूप दिसे सब नारी ना जानो कोप यही पियारी. कहे कबीर जा मस्त की भाग ना जानू काहू देई सुहाग. शेवटच्या ओळीतली कल्पना थोडी वेगळी आहे, नीट समजून घ्या. ऐका मराठीतून. रामाचा शर अणकुची दार भिडतो त्याला कळतो वार. रामाचा शर अणकुची दार भिडतो त्याला कळतो वार. तनुमनावरी व्रणही दिसेना लावू कुठे हा लेप कळेना. तनुमनावरी व्रणही दिसेना लावू कुठे लेपही कळेना. एकसारख्या दिसती सगळ्या एकसारख्या सगळ्या दिसती कशी ओळखू तुझी लाडकी. कबीर म्हणे ते भारच विगळा. कबीर म्हणे ते भाळच विरळा विलसतो जिथे सौभाग्य टिळा. सौभाग्यवतीची ही कबीरांची व्याख्या अगदी अनोखीच आहे. ती फक्त स्त्री सापेक्ष नाही आहे. कुणीही व्यक्ती, मग तो पुरुष असो की स्त्री, त्याला सौभाग्य प्राप्त व्हायचं असेल तर त्याला ईश्वर परिणयच हवा. त्याखेरीज तो भाग्यवंत होऊ शकत नाही. तर रामविरहाची ही बोच, ही अंतर्यामीची वेदना इतर कुणाला जाणवणं दिसणं शक्यच नाही. त्यामुळे काही त्यावर उपायही चालणार नाही. दुखणं कुठे आहे हे कळल्याखेरीज लेप कुठे लावावा हे कसं समजणार.
ते म्हणतात की रामाने जी जखम केली आहे खोल अंतःकरणात शर जो रुतलेला आहे तो चार चौघांना दिसणारच नाही आणि त्यामुळे त्याच्यावरती कुठला वैद्य इलाज करू शकेल. एका साखीमध्ये अशीच ती रामविरहाची खूण सांगताना कबीर म्हणतात, विद्ध करीत असे विरह असा की जर्जर होई काया, व्याधा माहित किंवा केवळ तीर भिडत सेजाला. त्या ईश्वररूपी व्याधालाच माहिती आहे की कुणाला आणि कुठे आपण घायाळ केलेलं आहे. आणखी एका ठिकाणी ते असं म्हणतात, बोल सुखाने बोलतात जन, कळवळून बोलावते वेदना, जखम ठाईची शब्दाची कबीरास सांगवेना. सोहम शब्दाची ती जखम आहे, ती कशी कुठल्या शब्दामध्ये व्यक्त होईल. अवतीभोवती सर्व यथास्थित चाललेलं असतं तेव्हा अशा चार चौघांना कसं समजेल की ही कसली हुरहुर, ही कुठची व्यथा रामविरही भक्ताला सतत बेचैन करत असते. ज्या कुणाला तसा अनुभव असेल त्यालाच या वेदनेची थोडीफार कल्पना येईल. पदाच्या पुढच्या 4 ओळींमध्ये कबीर म्हणतात की राम कुणाला वरणार आहे, कुणाला सौभाग्य प्रदान करणार आहे, हे कसं कळणार. चिरविरहिणी मीरा जेव्हा अखेर कृष्ण रूपामध्ये अंतर्धान पावते तेव्हा ती खऱ्या अर्थाने सौभाग्यवती होते. म्हणूनच कबीर म्हणतायत की देवाची ही लाडकी व्यक्ती कशी ओळखणार. असे लोक फार विरळा भेटतात आणि भेटले तरी आपली ओळख देतच नाहीत, कारण ते रामरूप झालेले असतात. या नंतरची दोन्ही पदही रामभेटीची तहान अतिशय भिडेल अशा शब्दांमध्ये अभिव्यक्त करणारी पद आहेत. 119 पद हिंदीतून ऐका. आस नहीं पूरी अरे राम बिन क्रम काटनहार, आस नहीं पूरी अरे जब सर जल परिपूरिता, चात्रिक चित उदास. जद सर जल परिपूरिता, चात्रिक चित उदास, मेरी विषम क्रम गति भय, परिताथे प्यास पियास. सिध मिले सुधी ना मिले, सिध मिले सुधी ना मिले, मिले मिलावे कोई, सूर सिध जब मेटिए, तब दुख न व्यापे कोई. बौछें जली जैसे मचिका, उदर न भरई नीर. क्यों तुम कारणी केसवा, जन ताला मेली कबीर. हा ताला मेली शब्द मेरेशाही रचनांमधून आपल्याला ठाऊक आहे. ऐका पद 119 मराठीतून. अशा वेळी मला गाता येत नाही याची हळहळ आणखीच वाढते. पुरी न झाली आस, पुरी न झाली आस, तुटेना रामाविण श्वास, तुटेना रामाविण श्वास. जळलहरी भवताली तरीही, चातक चित्त उदास. जळलहरी भवताली तरीही, चातक चित्त उदास. तुटेना रामाविण श्वास, तुटेना रामाविण श्वास. कर्म विषम हो
माझे म्हणून कर्म विषम हो, माझे म्हणून मिटेनाच प्यास, तुटेना रामाविण श्वास. खूप भेटले सिद्ध, न भेटे कुणी राम बोधी. खूप भेटले सिद्ध, न भेटे कुणी राम बोधी. जागवेल तो तरीच माझी सरेल भवव्याधी. जागवेल तो तरीच माझी सरेल भवव्याधी. उथळ जळी मी तहानलेली उरतो मासोळी. तुझ्या कारणे अरे केशवा, वणवण कबीरा भाळी, वणवण कबीरा भाळी. ते असंच विरहाचं अतिशय तीव्र वर्णन करणारं आपल्याला पद आठवत असेल. कावळ्याला उद्देशून म्हटलं आहे की माझा जे बाकीचा देह आहे तो तू खुशाल खा, पण हे 2 डोळे मात्र खाऊ नको, त्याच्यावर चोच मारू नको. कारण या डोळ्यांना प्यास आहे रामदर्शनाची, तर तेवढे राहून देत. तसंच इथे कबीर म्हणतायत की बाकी सगळ्या आशांची निराशा केली, आता काहीही इथल्या भोवतालच्या वस्तुजाताचं किंवा प्राणीजाताचं कुठलंही आकर्षण मनामध्ये शिल्लक नाही. पण तरीही एक आस, एक हुरहुर सतत अस्वस्थ करत असते. ही कसली आस आहे, ही कसली प्यास आहे, ही कुठली प्यास आहे? ही रामदर्शनाची प्यास कधीच पुरी होणार नाहीये का, शमणार नाहीये का? नद्या, समुद्र, सरोवरांमध्ये पाणी असूनही चातक जसा कृपामेघाचीच वाट बघत असतो, एका थेंबासाठी तळमळत असतो, तसंच इथे कबीर म्हणतात की रामकृपेचा मेघ माझ्यावरती जेव्हा बरसेल तेव्हाच ही प्यास शमेल. अजून भेट झाली नाही म्हणून ते उदास होतात, पण देवाच्या कृपाळूपणाविषयी शंका घेत नाहीत. आपलंच काहीतरी कर्म आडवं येत असावं अशी शंका घेतात. त्यामुळे ते व्यथित होतात. सद्गुरूच्या शोधामध्ये त्यांना अनेक योगी सिद्ध भेटले, पण त्यांना हवं आहे तसं भवरोग वैद्य पण ज्यांच्याजवळ आहे, की ज्यांनी जागवलेल्या रामबोधाने त्यांची भवव्याधी कायमची बरी होईल, अशा संतांच्या शोधामध्ये ते विकल झाले असले तरी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते त्या भवरोग वैद्याची वाट बघतील. उथळ पाण्यामध्ये एखाद्या मासोळीचे जसे हाल होतात, तशीच त्यांची ही घालमेल तडफड चाललेली आहे. म्हणून ते आर्तपणे रामा केशवाला पुकारत आहेत. इथे राम केशव होतो, कारण रामाविण जगणं शववत आहे. पद 120 ही असंच सुंदर विरहाची अभिव्यक्ती करणारच पद आहे. पद मुळात हिंदीतून बघा.
राम बिन तन की ताप न जाई, जलमय अगनी उठी अधिकाई। राम बिन तन की ताप न जाई, जल में अग्नि उठी अधिकाई। तुम जल निधि मैं जल कर मीना, जल में रहो जल ही बिन खीना। तुम प्यंजरा मैं सुवना तोरा, दर्शन देहु भाग बड़ मोरा। तुम सद्गुरु मैं नौतम चेला, कहे कबीर रामू रमू अकेला। पद 120 मराठीतून असं होईल. रामाविण तनु ताप न जाई, आग जळीची भडकत राही. रामाविण तनु ताप न जाई, आग जळीची भडकत राही. जल विशाल तू मी जलचर मीन, जळी समज गमे क्षीण जळाविण. तूच पिंजरा या मैनेचा, होय भेट तो क्षण भाग्याचा. तू सद्गुरु नवखा मी अजुनी, रमे कबीर एकाकी रामी. पाण्याखेरीज श्वास घेणं मासोळीला दुरापास्त होतं. तद्वत रामाविण जीव कंठणं कबीरांना अतिशय तापदायक होत आहे. असं म्हटलं जातं की योगमार्गामध्येही जसजशी कुंडलिनी ऊर्जा ऊर्ध्वगामी होते तो योग्याचं शरीर खूप उत्तप्त होतं. अखेर जेव्हा ते सहस्रार चक्रामधलं मिलन होतं कुंडलिनीचं इडा पिंगलांशी, तेव्हा मग अमृत वर्षावानी ते शांत होतं. पण तोपर्यंत देहाला असह्य दाह सोसावा लागतो, असं बऱ्याच संतांच्या अनुभवांचं वर्णन आपण वाचलेलं आहे. मला वाटतं मी मुक्तानंदांची जी साधनेची वर्णनं आहेत त्याच्यामध्ये हे अगदी प्रकर्षाने वाचलेलं आठवतं मला. तर इथेही ते असं म्हणतात की हा ताप आता असह्य झालेला आहे. जळ जर पुरेसं नसेल तर माशाचा तडफडाट होतो, तसं माझ्या ऊर्जेचं होत आहे. मग हा देह कोणी दिला? तूच. म्हणून तूच पिंजरा या मैनेचा. पण हा पिंजरा जेव्हा सुटून ती मैना मुक्त होईल तेव्हा जी भेट होईल तो क्षण भाग्याचा आहे. आता या शेवटच्या 2 ओळींमध्ये कबीर आपल्याला राम, केशव, हरी, गोविंद, वनमाळी या सगळ्याचं मर्म सांगतात की हे सगळे म्हणजे सद्गुरु रूपच आहेत. तू सद्गुरु नवखा मी अजून मला पुरेसा अनुभव नाही, पुरेशी जाण आली नाहीये. पण एकदा तुझ्याशी भेट झाली की मग हे सगळे दाह ताप शमून जातील आणि मग कबीर एकाकी म्हणजे एकच एक रामभेटीने शांत होईल, रमून जाईल. आपण नवविधा भक्ती म्हणतो, आराधना, श्रवण, कीर्तन, मनन, पादसेवन, अर्चन, वंदन, निधिध्यासन, सख्य आणि आत्मनिवेदन. ते आत्मनिवेदन म्हणजे जे शेवटचं एकरूप होऊन जाणं आहे. तिथे विभक्तता उरत नाही, म्हणून तो एकाकी कबीर होणार आहे.
गोंदवलेकर महाराज अगदी साधेपणाने आणि ठामपणाने असं सांगतात की कीर्तन किंवा नामस्मरण या एकाच भक्तीमध्ये इतर सर्व भक्ती सामावलेल्या आहेत. वरवरचे जपतप हे जरी प्रच्छन्नपणे माणसाच्या स्वार्थालाच खतपणी करत असले तरी देखील महाराज असं सांगत असत की अगदी निव्वळ देहाभिमानी म्हणून राहून देवाची कधीच आठवण न करण्यापेक्षा सुरुवातीला निदान संकटकाळी तरी गरजेपुरता देव आठवावा, म्हणजे थोडी तरी विनम्रता माणसाच्या वृत्तीत येईल आणि त्यातूनच आपल्यापेक्षा मोठी काहीतरी सत्ता आहे याचं भान येऊ लागेल. मग त्याचं नामस्मरण निष्ठेने होऊ लागेल आणि मग अशा नामस्मरणामध्ये जर सर्व इतर वृत्तीच निमून गेल्या तर मग त्याला देवदर्शनाची वेगळी धडपड करावी लागणार नाही. तसंच कबीर इथे म्हणतात की त्या गुरुतत्वाची ओळख झाली म्हणजे मग कबीर रामामध्ये रमून जाऊन शांत होईल. आज इथेच थांबूया. नमस्कार. याच्या पुढच्या भागामध्ये आपण भक्ती कशी करावी याविषयीची कबीरांची पदं पाहू. तोवर सुप्रभात.